काही आता शासनाच्या योजना चालू आहेत, त्या योजनांच्यावर तुम्ही टीका केली होती की सत्तेत राहण्यासाठी ह्या योजना आहेच आहे. आता भारतीय जनता पक्ष जो आहे ना, तो सत्तेकरता काहीही हे त्यांचं ध्येयवाक्य आहे. आणि त्यांनी जे आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी केल्या, ज्या पद्धतीनं पक्ष फोडले, ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग ताब्यात घेतला, ज्या पद्धतीनं त्याच्यातून निर्णय करून घेतले, त्याच्यातून काय दिसतं आपल्याला, ते काही लोकशाहीला पूरक असं त्यांचं वागणं नाही. लोकशाही चांगली असावी, सशक्त असावी, निरोगी असावी, हा विचार भारतीय जनता पक्षाचा नाही. त्यांना फक्त सत्ता पाहिजे आहे आणि ती सत्ताही मुठभर धनदांडग्यान करता पाहिजे, ती धर्मा करता पाहिजे असं सुद्धा नाही. माझं मत स्पष्टपणे आहे की ते धनदांडग्यान करता, सत्ता राबवण्याकरता धर्माचा वापर करतायत आणि संपूर्ण देशातल्या समाजांच्या दिशाभूल करतायत, त्यामध्ये भेद निर्माण करतायत, जातीमध्ये भेद निर्माण करतायत. हे लोकशाही करता पूरक हा पक्ष भारतीय जनता पक्ष नाही. तो सत्तेकरता फक्त तयार झालेलं अशा प्रकारचा पक्ष आहे. त्याच सरकारने लाडकी बहीण योजना यशस्वी झाली असं जाहीर केलं. लाडकी सून, लाडकी ताई वगैरे असे काही योजना चालू केल्या. आम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं नाही, त्यांना द्यायचं, मदत करायची, करण्यास हरकत नाही. परंतु ज्या काही योजना आपल्या राज्याच्या हिताच्या असतात, आज रोडची काय अवस्था आहे, आज जे निर्णायक ठेकेदार आहे ते आत्महत्या करण्यास सुरुवात केलेली आहे. 1,30,000 कोटीपेक्षा जास्त देणं बाकी राहिलेलं आहे. ते आपल्या जीवन प्राधिकरणचं आहे, त्या रोडच्या कामांचं आहे. तुमचं संजय निराधारचे साधे रक्कम जात नाही. ती सगळ्यात गरीब घटक संजय निराधारचा, श्रावण बाळचा, ज्याला काहीच आधार नसतो, त्याचे महिन्याच्या महिन्याला त्याचा पैसे गेले नाही तर त्याचं जीवन कठीण होतं, त्याचे सुद्धा पैसे जात नाहीत. ही अवस्था जर सरकारची असेल तर लाडक्या बहिणीला पैसे द्या, आमचं काय म्हणणं आहे, दिले चांगलं आहे. परंतु त्याच वेळेस इतर घटकांचं काय, इतर अनुदानांचं काय, विकास कामांचं काय, हा विषय ते घ्यायला तयार नाही. त्यांना वाटतं आपण निवडून कसं जाऊ, सत्तेवर कसं राहू, एवढाच विषय घेऊन हे युतीचं सरकार काम करते असं माझं स्पष्टपणे मत आहे.